मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीला पाठिंबा देत सांगलीतील मातंग समाजाच्या वतीनं राज्य शासनानं अबगड वर्गीकरणानुसार स्वतंत्र आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली. याबाबत समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. यावेळी बोलताना अर्जुन नेताजी कांबळे यांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयानं मागासलेल्या समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीचा विचार करून पिढ्यानपिढ्या अन्याय सहन केलेल्या समाज घटकांना न्याय मिळावा या दृष्टीनं राज्य शासनाला अबगड वर्गीकरणानुसार स्वतंत्र आरक्षण देण्याची मुभा दिली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात विविध स्तरांवर मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाची मागणी होत असून राज्य शासनाने त्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी. कांबळे म्हणाले की समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी स्वतंत्र आरक्षण आवश्यक आहे. काही घटकांकडून या मागणीला विरोध केला जात असला तरी तो दुर्दैवी असून मातंग समाजाच्या विकासाला अडथळा निर्माण करणार आहे. समाजावरील ऐतिहासिक अन्याय दूर करून शिक्षण, रोजगार आणि स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात अशा समाजाची अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला तसेच राज्य शासनाच्या सकारात्मक भूमिकेला सांगलीतील मातंग समाजाचा जाहीर पाठिंबा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी रात्रू मगदूम, विकास सावळे, अक्षय कानसवे, अभिमन्यू भोसले, प्रशांत सरामणे, अशोक उसे, सतीश खतमाले, विश्वास भोसले, बाळासाहेब भंडारे, विकास शेषटे, बंडू डेगर, अमोल समायते, विजय तावडे, चंद्रकांत आवटे, संसार झावळे, विशाल डांबळे, लोकेश कार्यदले यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.